मराठा आरक्षण प्रश्नी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय घेण्याची शक्यता आहे। ख्रिसमसच्या सुट्टींपूर्वी आज न्यायालयाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस असल्यानं निर्णयाची शक्यता आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज अमित शहांसोबत बैठक पार पडणार आहे। कांदा आणि इथेनॉलच्या प्रश्नावर ही बैठक होणार आहे। दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत नेमका काय तोडगा निघणार याकडे उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। आमदार अपात्रता प्रकरणी मुदत वाढवून देण्यासाठी राहुल नार्वेकरांची याचिका त्यांनी दाखल केली होती, त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। राहुल नार्वेकरांच्या याचिकेवर कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। लोकसभा निवडणूक एक दिलानं लढवून महायुतीच्या 45हून अधिक जागा निवडून आणायच्यात असा निर्धार महायुतीच्या बैठकीत घेण्यात आला। यासाठी नेते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी दिल्या आहेत। अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आलाय। त्याच्यावर अंधेरीच्या रुग्णालयामध्ये एंजिओप्लास्टी झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे। अदानी समूह हटावासाठी धारावीत उद्या मोर्चा काढला जाणार आहे। यावेळेस महाविकास आघाडीतील कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करत अदानी समूहाविरोधात निषेध मोर्चात सहभागी होणार आहेत। मुंबईत सोमवारी पाणी कपात करण्यात येणार आहे। तज्ज्ञ समिती मलबार हिल जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार असल्यानं पाणी कपात करण्यात येणार आहे। दरम्यान पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे। मुंबईतील शिवडी वरळी आणि शिवडी नावाशेवा मार्गाच्या कामामुळे बेस सेवा बंद करण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि रेल्वे मार्गातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। दरम्यान तातडीनं सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येते आहे। पुणे जिल्ह्यातील भीमा आणि भामा नदीतील प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। यावेळेस प्रशासनानं वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। स्पर्धा परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी किशोर राजे निंबाळकरांची नियुक्ती करण्यात आली आहे। यामुळे परीक्षांमधील गैरप्रकार थांबण्यास मदत होणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलंय। दरम्यान अधिकच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय। शासकीय भरतीत पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी वेगळा कायदा करण्यात येणार आहे। समितीकडून तयार केलेल्या नवीन कायद्यात शिक्षेची तरतूद असणार आहे। समितीचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी ही माहिती दिली आहे। बार्टी आणि टाटा कम्युनिटी ट्रस्टच्या वतीनं 500 विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या अनिवासी मोफत प्रशिक्षणासाठी पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे आणि मुंबई या शहरांची निवड करण्यात आली आहे। वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं समितीची नेमणूक केली आहे। वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या ही समिती सोडवणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कोल्हापुरात राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं संप चालू राहणार आहे। राज्य कार्यकारिणीचा निर्णय कर्मचाऱ्यांचा मान्य नसल्यामुळे संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं रोखण्यात येणार आहेत। यासाठी पालिकेला निर्देश देणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे। कोल्हापूर संस्थानात 3,83,000 कुणबी नोंदी सापडल्यात। 1901 साली झालेल्या जनगणनेतून कोल्हापूर गॅझेटमध्ये या नोंदी सापडल्यात। या नोंदींची जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबी दाखले मिळवण्यासाठी मदत होणार आहे। भिवंडीत येत्या 17 डिसेंबर रोजी ओबीसी निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यात छगन भुजबळांसह कपिल पाटील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। इंडिगो विमान कंपनीकडून सुरू असलेली कोल्हापूर ते तिरुपती विमान सेवा आजपासून बंद करण्यात आली आहे। यामुळे तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना अडचणीचा सामना करावा लागतोय। ड्रग्ज तस्करी प्रकरणातील येरवडा कारागृहातील डॉक्टराला जामीन मंजूर करण्यात आलाय। ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केलेल्या त्याच्यावरती आरोप होता आणि त्या संदर्भात त्यांना अटक करण्यात आली होती। पुण्यातील व्यावसायिकांनी मराठी पाट्यांसाठी जागा वाढवून देण्याची मागणी केली आहे। पाट्यांसाठी दिली जाणारी 4 बाय 3 फूटची जागा वाढवून देण्याची पालिकेकडे त्यांनी मागणी केली आहे।
छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या वतीनं प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी कर्मचाऱ्यांसाठी समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आले। शिबिरात हजर न राहिल्यास मेस्मा कायद्यानुसार कारवाईचा इशारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे। सप्टेंबर अखेरीस देशभरात 3.49 लाख कोटी रुपयांच्या सदनिकांची विक्री झाली आहे। त्यातील 2.53 लाख कोटी रुपयांच्या सदनिकांची विक्री मुंबई आणि पुणे शहरात झाली आहे। सदनिका विक्रीसाठी 72% वाटा महाराष्ट्रातील 2 शहरांचा आहे। पुणे शहरात आता रात्रीच्या वेळी कचरा संकलन करून स्वच्छता करण्यात येणार आहे। रात्रीच्या वेळेस रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार वाढल्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे। प्रतिनियुक्त्यांमुळे महसूलमधील पदोन्नत्या रखडल्याची माहिती समोर आली आहे। रिक्त पदांवरील महसूल विभागातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती झाली आहे। दरम्यान 6 पदं रिक्त असल्याने नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते। भारतीय जनता पक्षाने अल्पसंख्याक मोर्चाची कार्यकारिणी घोषित केली आहे। यावेळेस शहादा शहरातील उद्योजक हैदर अली नुरानी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात येणार आहे। ओळखपत्र तपासणीनंतरच पालिका मुख्यालयात प्रवेश दिला जाणार आहे। संसद सुरक्षा भंग करण्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हा निर्णय घेतला आहे। शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या 97 पैकी 43 प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचं वाटप करण्यात आलंय। उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी ही माहिती दिली आहे। राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलाय। ब वर्गातील देवस्थानं तीर्थस्थळांसाठी 2 कोटी ऐवजी आता 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ब वर्गात 419 मंदिरांचा समावेश आहे। राज्यात येत्या सोमवारपासून कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे राज्यातील शीतलहरी येण्यास 18 तारीख उजाडणार आहे। नाशिक शहर आणि परिसरात 4 दिवसांपासून थंडीची लाट कायम आहे। यावेळेस वाढत्या थंडीमुळे सर्वसामान्य नाशिककरांना हुरहुरी भरली आहे। पुण्याच्या तापमानात घट झाली आहे। यावेळी शहराचं तापमान 14 अंशांवर आल्यानं शीतलहरी येण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान सोमवारपासून थंडीचा कडाका जाणवणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे। नाशिक शहरात पाणी कपातीचं संकट अटळ बनलंय। नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे नाशिककरांना पाणी कपातीचं संकट समोर आलंय। विद्री साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी KP पाटील यांची निवड निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आज सकाळी 10:15 वाजता कारखान्याच्या सभागृहात याची घोषणा करण्यात येणार आहे। ऊसतोड मजुरीच्या दरात 50% वाढ करून दर प्रति टन हा 410 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे। ही मागणी मान्य न झाल्यास 25 डिसेंबरपासून ऊसतोडणी बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे भिजलेल्या कापसाला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। राज्यात रब्बी हंगामातील दुष्काळी स्थितीमुळे रासायनिक खतांचा वापर घटलाय। यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 3.30 लाख टनांनी खतांचा वापर घटल्यानं एका अहवालामधून समोर आलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील 39 गावांना जलजीवन मिशन अंतर्गत 60 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे। माजी आमदार अमल महाडिक यांनी ही माहिती दिली आहे। यामुळे जिल्ह्यातील गावांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात केंद्रीय समितीद्वारे दुष्काळाची पाहणी करण्यात आली आहे। यामुळे आता शेतकऱ्यांनी तातडीनं मदत करण्याची मागणी करण्यात येते आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा हमालांची आंदोलनाची भूमिका आहे। यावेळेस हमालांनी कांदा हमाली 3 रुपयांवरून 4 रुपये करण्याची मागणी केली आहे। दरम्यान बाजार समितीच्या संचालकांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। मुंबई महानगरपालिकेनं कुर्ला खान बहादूर भाभा हॉस्पिटलमध्ये 17 कंत्राटी नर्सेसची सोय करण्यात आली आहे। यासाठी 19 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्यात येणार आहेत। 6 महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती केली जाणार आहे। कोल्हापूरमध्ये सराफ बाजारामध्ये सोने चांदीच्या दरानं गुरुवारी अचानक उसळी घेतली। सोन्याचा दर 1400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर हा 2900 रुपये प्रति किलोनं वाढलेला आहे।
कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी 24 डिसेंबरला शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे। जिल्ह्यातील एकूण 70 केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे। परीक्षेसाठी 26,325 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। कोल्हापूर विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या 185 परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले। या परीक्षेला 1,554 विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षा दिली होती। चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक पुनर्विकासाची तयारी करण्यात आली आहे। यासाठी 7 सल्लागार कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे। दरम्यान पुढील आठवड्यात आराखडा सादर केला जाणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या पुष्पोत्सवाचं फेब्रुवारीत आयोजन करण्यात आलं। यासाठी उद्यान विभागाद्वारे जोरदार तयारी करण्यात येते। या उत्सवासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। गदिमा प्रतिष्ठानातर्फे यंदाच्या गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री सानिया यांना प्रदान करण्यात आलाय। यावेळेस मराठी आहे तोपर्यंत गदिमा बाबूजी आपल्यात असतील असं वक्तव्य माजी राज्यपाल राम नाईक यांनी केलंय। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे, अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी केली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे चौकामध्ये प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं। सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात गायिका अंकिता जोशी यांनी दमदार गाण्याचं सादरीकरण केलं। यावेळी रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात संगीताचा आनंद घेतला। कोल्हापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोमवारी पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर विद्यापीठात जय्यत तयारी करण्यात येते। रंगरंगोटीसह भव्य मंडप उभारण्यात येतो। पुण्याच्या नारायण गावामध्ये दहशतवाद विरोधी पथकानं बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई केली आहे। यावेळी 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले। बार्शी शहरात कोलकात्यातून अल्पवयीन मुलीस आणून वेश्या व्यवसाय करायला लावणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी 2 अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आले। दोन्ही मुलींना सोलापूरच्या बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आले। लोकसभेत 2 तरुणांनी केलेली घुसखोरी हा गंभीर विषय असून त्यावर कोणत्याही स्वरूपाची राजकीय विधानं करणं टाळा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहकारी मंत्र्यांना दिला आहे। अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत 2 विद्यार्थी जखमी झाले। वसतिगृहात राहणारा एक विद्यार्थी आपल्या खोलीत बॉम्ब बनवत असताना हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे। तिसरा आणि शेवटचा T20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी पराभव केलाय। या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे। पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता। 9 वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला संघानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दिवशी 7 बाद 410 धावांची विक्रमी खेळी केली आहे, तर 4 खेळाडूंनी अर्धशतकं झळकावली आहेत। भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मुकण्याची शक्यता वर्तवली जाते। गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्यासाठी ही शक्यता वर्तवली जाते। बायडन प्रशासनाने युद्धावर मार्ग काढावा, इस्रायलवर दबाव आणण्यासह 2 राज्य विभागणीच्या दिशेनं विशिष्ट पावलं उचलावीत, पॅलेस्टिनी पंतप्रधान मोहम्मद यांनी एका मुलाखतीमध्ये ही मागणी केली आहे।